आता महाराष्ट्रामध्ये अ, वंचितचा डंका वाजला. पण मी आपल्या मेट्रो दिनांकचं मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो, की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची दखल घेतली आणि एवढे आज 100 पार केलेला आहे. उमेदवार निवडून आलेले आहेत. वंचितची हवा आहे महाराष्ट्रामध्ये आणि मीडियाने ते दाखवलेलं नाही, पण सत्य कधी लपत नसतं. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कळालेले बाळासाहेबांची काय हवा आहे आणि आमचे युवा नेते सुजातजी आंबेडकर हे आयकॉन आहेत आमचे आणि त्यांनी जो महाराष्ट्रात पिंजून काढला आणि ह्या ज्या म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आदरणीय सुजात आंबेडकरांचा आहे. नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। घाटकोपर के वार्ड क्रमांक 160 से वंचित बहुजन आघाड़ी के गौतम हराल चुनावी मैदान में उतरने की तैयारी में। मुंबई बीएमसी चुनाव को लेकर घाटकोपर पूर्व के वार्ड क्रमांक 160 में राजनीतिक हलचल तेज होती दिखाई दे रही है, जहां वंचित बहुजन आघाड़ी के नेता गौतम हराल के चुनावी मैदान में उतरने की तैयारी की चर्चा जोरों पर है। बताया जा रहा है कि गौतम हराल लंबे समय से सामाजिक कार्यों में सक्रिय रहे हैं और क्षेत्र में उनकी एक अलग पहचान बनी हुई है। समाज सेवा के जरिए उन्होंने स्थानीय लोगों से सीधा जुड़ाव बनाया है, जिसका लाभ उन्हें चुनाव में मिल सकता है और इसी वजह से उन्हें अच्छी बढ़त मिलने की संभावना जताई जा रही है। इस चुनाव को लेकर हमारे संवाददाता ने गौतम हराल से खास मुलाकात की, जिसमें उन्होंने चुनाव लड़ने की अपनी कोशिशों, जनता के लिए किए जाने वाले उनके वादों और अपनी सोच को खुलकर सामने रखा। बातचीत के दौरान उन्होंने क्षेत्र के विकास और आम लोगों की समस्याओं और उन्हें प्राथमिकता से हल करने के अपने इरादों पर भी बात की, जिससे साफ है कि यदि वे चुनावी मैदान में उतरते हैं तो मुकाबला रोचक होने वाला है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस बातचीत के दौरान वंचित बहुजन आघाड़ी के नेता गौतम हराल ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट में। हमारे मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज में आपका स्वागत है। आप वंचित में कितने वर्षों से कार्य कर रहे हो, आने वाले चुनाव में किस तरह यहाँ के रहवासी के लिए क्या कार्य करोगे, इसके पहले जो पूर्व नगर सेवक से क्या कार्य किए और किस तरह अगर आपको यहाँ पर मौका देती है, अगर स्थानीय लोग क्या कार्य करोगे आने वाले वक्त में, आपका स्वागत है। क्या कहना चाहेंगे? धन्यवाद। माझं नाव गौतम भीमराव हराळ आहे। सर्वांना जय भीम जय शिवराय। महानगरपालिकेचे निवडणूक लागलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये महानगरपालिकेसाठी उमेदवार दिलेले आहेत आणि त्यापैकी प्रभाग क्रमांक 160 मधून माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि जे कार्य आहे, मी जे गेली 7 वर्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेऊन झालेला आहे आणि ते प्रवेश घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जे पाणी पुरवठ्याचं संकट आलं, म्हणजे विभागामध्ये जे पाणी पुरवठ्याचं संकट आलं, विभागामध्ये लगेच पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आणि तेव्हापासून जो संघर्ष सुरू झाला तो आतापर्यंत आजता या वेळेपर्यंत आहे आणि 2025 ते 26च्या या कालावधीमध्ये गेली 7 वर्ष मी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये काम करत असताना अनेक समस्या मी सोडवलेल्या आहेत। कोरोनाच्या काळातली मदत असेल, मदत नव्हे ते माझं कर्तव्य होतं आणि बाळासाहेबांचा आदेश, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश म्हणून मी ते कार्य करत गेलो आणि लोकांची सेवा करत गेलो आणि सेवाच करायची आहे आणि चांगल्या प्रकारे करायची आहे। कारण 5 वर्ष झालं, त्यानंतर 2 वर्ष अजून झालं, विभागामध्ये कुठलाही प्रकारचा विकास दिसत नाहीये। आपके वार्ड में कितने लोग इच्छुक है, उम्मीदवार है? वार्ड का नाम क्या पड़ता है? प्रभाग क्रमांक 160 असल्फा विलेज आणि या वार्ड मधून मोठे मोठे पैशाने असणारे धनदांडगे हे मोठे मोठे उभे आहेत, पण मला माझ्यावरती विश्वास आहे, माझ्या प्रभाग क्रमांक 160च्या जनतेवरती विश्वास आहे की कोणत्याही भूलथापाला बळी न पडता या वेळेला योग्य तो उमेदवार आणि योग्य तो माणूस निवडून
महानगरपालिकेमध्ये पाठवणार आहेत. आप काफी चर्चे में हमेशा रहते हुए एक जाने माने सिंगर भी हो। क्या किस तरह आपने ऐसा आपके मन में ख्याल आया कि चुनाव में आप भी इच्छुक हो, खड़े रहना चाहोगे, क्या सेवा करोगे अगर यहाँ की जनता आपको चांस देती है? पहिलं हेच सांगू इच्छितो की आदरणीय स्वर्गीय पारा कदम यांचं बोट पकडून मी राजकारणामध्ये जे धडे घेतलेले आहेत त्यावेळेस मी पारा कदम साहेबांचा प्रचार करायचो, मी त्यांना बघायचो, त्यांचं कार्य बघायचो आणि त्यानंतर मधुकर गुंटा म्हणून होते, त्यांचं मी भाषण ऐकायचो. अशा अनेक दिग्गजांचे मी भाषणं वगैरे ऐकून कार्य बघून पारा कदम साहेबांसारखं तर कार्य कोणीच केलं नाही. डबल माळ्याचं संडास ज्यांनी जे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बांधलं ते स्वर्गीय पारा कदम, म्हणून आम्ही त्यांच्या तालमीतले आहोत आणि त्यांचं कार्य बघून आम्ही विभागामध्ये काय कायापालट करायचा ते आता बोलून नाही दाखवणार. जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवला आहे, मला संधी दिलेली आहे, त्या संधीचं मी नक्की सोनं करणार आहे आणि मला पूर्ण मतदार मायबाप यांच्यावरती विश्वास आहे की यावेळेस माझ्या पाठी 100% राहतील. सूत्रों से जानकारी मिला है कि आपने कोरोना काल में काफी लोगों की जान भी बचाई और काफी लोगों को आपने बहुत ही अच्छी सुविधा दी है। किस तरह आपने लोगों की मदद की? हे बोलायला नाही पाहिजे मी कोरोनामध्ये काय केलं आणि काय नाही ते, कारण त्यावेळेस पूर्ण देशावरती संकट होतं. पण श्रद्धेय बाळासाहेबांचा आदेश होता, बाळासाहेब आंबेडकरांचा, की जे कोणी गरजू आहे त्यांची मदत करा. म्हणून कोरोना लागल्यापासून मी जे पहिल्या दिवसापासून बाहेर होतो, मग सकाळी लोकांना 1000 लोकांचं जेवण एका कॅनमध्ये भरून, संध्याकाळी 1000 लोकांचं जेवण कॅनमध्ये भरून, सॅनिटायझर स्वतः मी खांद्यावरती स्वतः मी विभागामध्ये फवारणी केलेली आहे. कोणी मृत झालं तर त्यांना घरवाले पुढे येत नव्हते, पण त्यावेळेस आम्ही ते जे डेड बॉडी आहे ते आम्ही स्वतः रिक्स घेऊन आम्ही त्यांचा अंत्यविधी केलेला आहे. पण आम्ही याचा कुठं बाव केलेला नाही, कारण अनेक लोकांनी त्या अंत्यविधीवरती भरपूर असे राजकारण केलं, पण आम्ही कुठं दाखवलं नाही की आम्ही या बॉडीला जाळलंय, आम्ही हे पुढाकार करून केलंय. आम्हाला एवढंच माहिती होतं की संकट देशावरती आहे, प्रभागातल्या लोकांवरती आहे आणि अनेक लोक नाहक मृत्यू गेले आणि कोविडच्या काळामध्ये जोपर्यंत कोविड चालू होतं तोपर्यंत ह्याच गौतम हराळने विभागामध्ये तर मदत केलीच केली. मदत नव्हे ती माझं कर्तव्य होतं, पण इतर राजवाडी हॉस्पिटल असेल, मुक्ताबाई हॉस्पिटल असेल, साईन हॉस्पिटल असेल, बाबा हॉस्पिटल असेल, या हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन आम्ही अन्नदान जेवण लोकांना द्यायचो. ही मदत म्हणण्यापेक्षा हे कर्तव्य समजल असं मी समजतो. वंचित बहुजन आघाड़ी क्या किसी के साथ मिलके लड़ेगी ये चुनाव? इसके बारे में क्या कहना चाहेंगे? कांग्रेस के साथ युति करके क्या कहना चाहेंगे इसके बारे में? काँग्रेस हे पुढे येतं, आम्ही युती करणार, आम्ही युती करणार आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे युती करायला तयार पण असतात. पण नंतर आम्ही पुढे येतोय आणि फक्त म्हणायचं की आम्ही तुमच्याबरोबर युती करतोय, पण युती काय होत नाही. आणि याच्यावरती मी न बोललेलं बळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील ते योग्यच असेल. मी एवढा मोठा नाहीये की या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकेल. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ते देऊ शकतात. क्या लग रहा है कितनी सीट लग रही है वंचित बहुजन आघाड़ी? अभी तो आता तर महाराष्ट्रामध्ये वंचितचा डंका वाजला, पण मी आपल्या मेट्रो दिनांकचं मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची दखल घेतली आणि एवढे आज 100 पार केलेला आहे. उमेदवार निवडून आलेले आहेत. वंचितची हवा आहे महाराष्ट्रामध्ये आणि मीडियाने ते दाखवलेलं नाही, पण सत्य कधी लपत नसतं. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कळालेले बाळासाहेबांची काय हवा आहे. आणि आमचे युवा नेते सुजातजी आंबेडकर हे आयकॉन आहेत आमचे आणि त्यांनी जो महाराष्ट्रात पिंजून काढला आणि ह्या ज्या म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आदरणीय सुजात आंबेडकरांचा आहे. क्या क्या कार्य बचा है आपके क्षेत्र में? अगर आपने जाके हर जगह दौरा किया होगा तो किस तरह क्या काम करोगे अगर आपको यहाँ के स्थानिक लोग मौका देते जिता देते? पहिलं तर गेली 15 ते 20 वर्षापासून पाण्याचं राजकारण चाललेलं आहे.
15 वर्ष नाराजी होती ज्या नगरसेविकावरती, ते लोकांना कळलं आणि म्हणून लोकांनी मतदानाच्या पेटीमधनं तो राग काढला आणि त्यावेळेस वंचित म्हणून पर्याय नव्हता. आता वंचित पर्याय आहे. पाण्याचं राजकारण खूप 160 मध्ये चालतं आणि त्या पाण्याच्या राजकारणालाच घेऊन लोकांना गुमराह करायचं काम चालू असतं. ज्या वेळेस जर लोकांनी मला निवडून दिलं तर पाण्याचा 100% प्रश्न हा सोडवणार म्हणजे सोडवणार. आणि अनेक वेळा मी प्रभाग क्रमांक 160च्या लोकांसाठी मी येलवाडच्या बाहेर उपोषणाला देखील बसलेलो आहे पाण्याच्या संदर्भामध्ये. हिरलेकर साहेबांनी त्यानंतर टेस्टिंग केली, त्यानंतर कळालं की प्रेशर कुठं कमी आहे काय आहे, हे सगळं करून झालेलं आहे. पण निवडणुका लांबल्या गेल्यामुळं कुठेतरी आपण एक गाणं गाऊन 2 रुपये कमवून बाबासाहेबांनी सांगितलेलं की त्यातला चतकोर हिस्सा तुम्ही बाजूला काढा आणि एक समाजकारण करा, ते केलं. पण एक लक्षात घ्या, समोर किती जरी भले मोठे धनदांडगे असले तरी आम्हाला फरक नाही पडत. एवढंच सांगू इच्छितो की कुठंतरी थांबावं लागतं, कुठंतरी पुन्हा सुरुवात करावी लागते आणि ती पुन्हा सुरुवात झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या असेल, गटर नाल्याची तर समस्या आहेच आहे. दुसरी गोष्ट अनधिकृत पार्किंग, ज्याच्यामुळे लोकांना चालण्यात नाहक त्रास होत आहे, विद्यार्थ्यांचं ऍक्सिडेंट होत आहे पार्किंगमुळं. ज्या रोडला फक्त गाड्या चालल्या पाहिजेत ते डबल पार्किंगमुळं लोकांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे आणि समाजातली पोरं जी विद्यार्थी आहेत त्यांचा ऍक्सिडेंट होऊन ते म्हणजे फ्रॅक्चर होतात, हे तुम्हाला सांगू इच्छितो. 2026 लगने वाला है, इसके लिए तमाम भारत देशवासियों को क्या शुभकामनाएं देना चाहेंगे? बघा, शुभेच्छा तर 2026च्या लोक मला देणार आहेत, मतदार पेटीतनं देणार आहेत. आणि ज्यावेळेस 2025 मध्ये माझ्यावरती जसं प्रेम केलेलं आहे आणि प्रस्थापित लोकांनी एक लाईन बनवलेली, टॅग लाईन बनवलेली आहे की डोंगर मॅनेज होतो. बघा, मतदार राजा आहे, तो कधीच मॅनेज होत नाही. मतदार राजाने ठरवलं तो शिखरावर बी बसू शकतो आणि मतदार राजाने ठरवलं तर तो तळागाळाला पण घालू शकतो. तर याच्यामुळं कसं आहे, माझा मतदार राजावरती पूर्णपणे विश्वास आहे. कोण विकल्या जाणार नाही, कोण कुठे जाणार नाही. सत्याच्या बाजूनी मुकुंदराव आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, लालबत्ती हनुमान टेकडी, दत्तश्री हाऊसिंग सोसायटी असे बरेच सुज्ञ मतदार आहेत की ते यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठी उभे राहतील आणि एक चांगला उमेदवार प्रभाग क्रमांक 160ला देतील. आणि मी गौतम भीमराव हराळ, वंचित बहुजन आघाडी, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने, सुजातभाई आंबेडकरांच्या वतीने, अंजलीताई आंबेडकरांच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या वतीने मी सर्वांना येणाऱ्या 2026च्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.